नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज SPPU युनिव्हर्सिटीमधील थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2024 पॅटर्नचा जो सब्जेक्ट आहे CNS कॉम्प्युटर नेटवर्क्स अँड सिक्युरिटी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सब्जेक्टबद्दल बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मागच्या व्हिडिओसारखेच काही टॉपिक काढलेले आहेत आणि त्याच्यावरती विचारलेले क्वेश्चन्स काढलेले आहेत. तर ते क्वेश्चन्स किती वेळा रिपीट झाले ते पण मी याच्यामध्ये काढलेले आहेत. तर तिसरा युनिट आहे आपला नेटवर्क लेअर. तर नेटवर्क लेअरमध्ये सगळ्यात पहिले हायेस्ट टॉपिक कोणकोणते आहेत ते बघूयात. तर सगळ्यात पहिला टॉपिक येतो सबनेटिंग अँड IP ॲड्रेसिंग. तर याच्यावरती प्रत्येक पेपरमध्ये क्वेश्चन विचारला जातो. तर याच्यामध्ये तुम्हाला काही कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. त्याच्यानंतर त्याच्यात काही कन्सेप्ट विचारतात, जसं की फर्स्ट IP, लास्ट IP ॲड्रेस काढण्यासाठी, नेटवर्क ॲड्रेस, ब्रॉडकास्ट ॲड्रेस, टोटल नंबर ऑफ होस्ट, असे प्रॉब्लेम विचारले जातात. तर हे त्याच्यावरती विचारले गेलेले सगळ्यात जास्त रिपीटेड क्वेश्चन्स आहेत, ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे आपला राउटिंग अल्गोरिदम्स. याच्यावरती पण प्रत्येक पेपरमध्ये क्वेश्चन विचारला जातो. तर हा पण सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. तर याच्यामध्ये सब टॉपिक येतात डिस्टन्स वेक्टर, त्यानंतर लिंक स्टेट, असे 2 टॉपिक येतात, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर CNS हा पूर्ण थिअरीचा सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये 2 किंवा 3च फक्त कॅल्क्युलेशनचे प्रॉब्लेम विचारले जातात, ते पण खूप इझी आहेत. तर थिअरी सब्जेक्ट आहे म्हणून हा सगळ्यात सोपा सब्जेक्ट आहे तुमच्यासाठी मार्क जास्तीत जास्त घेण्यासाठी. तिसरा पॉईंट आहे राउटिंग प्रोटोकॉल्स. याच्यामध्ये पण 3 किंवा 4 टाईम्स हे क्वेश्चन विचारले गेलेले. याच्यावरती शॉर्ट नोट विचारतात. त्यानंतर चौथा टॉपिक आहे स्विचिंग टेक्नॉलॉजी. तर याच्यामध्ये पण सर्किट स्विचिंग, मॅसेज स्विचिंग आणि पॅकेट स्विचिंग असे 3 सब टॉपिक आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर 2 किंवा 3 टाईम याच्यावरती पण क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. यानंतर मीडियम टॉपिक कोणकोणते जे तुम्हाला करायचे आहेत या युनिटमध्ये. सगळ्यात पहिला टॉपिक येतो IPv4 आणि IPv6 हेडर्स. याच्यावरती पण 2 किंवा 3 वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. PYQजमध्ये हे क्वेश्चन आहेत त्याचे. तर याच्यामध्ये पण तुम्हाला जास्त काही करायचं नाही आहे, फक्त थेअरीचाच पार्ट आहे. वाचून घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे स्टेप्स वगैरे आणि लिहून यायचं आहे पूर्ण. सेकंड टॉपिक येतो नेटवर्क लेअर प्रोटोकॉल्स. याच्यामध्ये पण 4 सब टॉपिक आहेत, ARP, RARP, त्यानंतर ICMP आणि IGMP. याच्यावरती पण शॉर्ट नोट असे क्वेश्चन विचारले जातात. तिसरा टॉपिक येतो NAT म्हणजेच नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन. याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जातो. चौथा टॉपिक येतो राउटिंग टेबल प्रॉब्लेम्स. याच्यावरती पण 1 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे म्हणून हा पण करायला पाहिजेत. त्याच्यानंतर फंक्शन्स ऑफ नेटवर्क लेअर. तर याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे म्हणून हा पण महत्त्वाचा आहे. त्यानंतर लिस्टमध्ये काही क्वेश्चन येतात जे 1 वेळा विचारले गेलेले आहेत. त्यामध्ये पाथ व्हेक्टर राउटिंग, त्यानंतर मोबाईल IP, IPLS असे क्वेश्चन्स आहेत जे विचारले गेलेले आहेत 1 वेळा. आणि त्यानंतर हे 2 टॉपिक आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन विचारला नाही आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट लेअर. तर ट्रान्सपोर्ट लेअर या युनिटमध्ये हायेस्ट टॉपिक येतात. सगळ्यात पहिला टॉपिक येतो UDP हिडर फॉर्मॅट आणि हेक्साडेसिमल डंप ॲनालिसिस. तर याच्यामध्ये पण या टॉपिकवरती ऑलमोस्ट एव्हरी पेपरमध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर असे काही क्वेश्चन्स आहेत जे मल्टिपल टाईम विचारले गेलेले आहेत, त्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर सेकंड टॉपिक येतो TCP हिडर फॉर्मॅट. याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. तिसरा टॉपिक येतो सॉकेट प्रोग्रामिंग. हा पण खूप वेळा विचारला गेलेला आहे. याच्यामध्ये सॉकेटची डेफिनेशन, त्याचे वेगवेगळे टाईप्स वगैरे विचारतात. त्यानंतर चौथा टॉपिक येतो आपला ट्रान्सपोर्ट लेअर सर्व्हिसेस. याच्यावरती पण 5पेक्षा जास्त वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे PYQजमध्ये. त्यानंतर मीडियम टॉपिक्समध्ये येतात. सगळ्यात पहिला टॉपिक येतो TCP आणि UDP. याचं कंपॅरिझन, ॲप्लिकेशन्स असे क्वेश्चन विचारले जातात. हे पण 1 किंवा 2 वेळा विचारले गेलेले टॉपिक आहेत. सेकंड टॉपिक येतो SCTP प्रोटोकॉल. याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जातो. हा पण 4 वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. त्यानंतर RTP प्रोटोकॉल. याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. चौथा टॉपिक येतो TCP कंजेशन कंट्रोल. याच्यावरती पण 1 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यानंतर TCP कनेक्शन मॅनेजमेंट. याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात. डायग्राम आणि त्याचं इस्टॅब्लिशिंग असा क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर क्वालिटी ऑफ सर्व्हिस QoS असा नावाचा एक टॉपिक आहे. त्याच्यावरती पण 1 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे.
त्यानंतर लिस्ट टॉपिक्समध्ये काही टॉपिक येतात ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले गेलेले नाही आहेत, असे काही टॉपिक्स आहेत. तर युनिट नंबर 5 येतो आपला ॲप्लिकेशन लेअर. तर हा पण आपल्याला थिअरीच युनिट आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो HTTP. या टॉपिकवरती पण प्रत्येक पेपरमध्ये क्वेश्चन विचारला जातो. त्याची डेफिनेशन, त्यानंतर मेसेज फॉर्मॅट, त्याचा रिप्लाय मेसेज फॉर्मॅट आणि रिस्पॉन्स मेसेज फॉर्मॅट असे क्वेश्चन विचारले जातात. तर हे पण प्रत्येक पेपरमध्ये विचारले जातात. सेकंड टॉपिक येतो आपला DHCP. याच्यावरती पण याचं वर्किंग आणि त्याची क्लायंट स्टेट डायग्राम असे क्वेश्चन विचारले जातात. तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. तिसरा टॉपिक येतो DNS. DNSवरती पण वर्किंग विचारतात, त्याचं क्वेरी रिझोल्युशन विचारतात. तर असा हा महत्त्वाचा टॉपिक येतो. चौथा टॉपिक येतो SMTP अँड MIME. तर याच्यावरती पण खूप जास्त वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर हा टॉपिक पण महत्त्वाचा आहे. त्यानंतर मीडियम टॉपिक्समध्ये येतात सगळ्यात पहिला टॉपिक FTP. याच्यावरती पण वर्किंग आणि कंट्रोल अँड डाटा कनेक्शन असे टॉपिक आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर याच्यामध्ये पण 3 किंवा एक वेळा असे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर सेकंड टॉपिक आहे टेलनेट. तर याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, शॉर्ट नोट वगैरे. तिसरा टॉपिक येतो POP3 अँड वेबमेल. याच्यावरती पण 3 किंवा 4 वेळा क्वेश्चन विचारला गेला आहे. त्यानंतर चौथा टॉपिक येतो SNMP. तर याच्यावरती पण वर्किंग विचारलं आहे, ते पण 2 वेळा. तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. मीडियम टॉपिक्स आणि हायेस्ट टॉपिक तुम्हाला करायला पाहिजेत, त्यानं तुमचे जास्तीत जास्त मार्क कवर होतील. त्यानंतर लिस्ट टॉपिकमध्ये फक्त 2 टॉपिक येतात, त्याच्यावरती पण 1 किंवा असे क्वेश्चन विचारत नाहीत. त्यानंतर युनिट आता आपला सिक्स्थ युनिट आहे सिक्युरिटी. तर यामध्ये हायेस्ट टॉपिक येतात आपले. सगळ्यात पहिला येतो SSL आणि TLS. यामध्ये पण सगळ्या पेपरमध्ये या टॉपिकवरती क्वेश्चन विचारला जातो. तर हा पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर सेकंड टॉपिक आहे आपला सिमेट्रिक आणि असिमेट्रिक क्रिप्टोग्राफी. तर याच्यावरती पण कंपॅरिझन वगैरे असे क्वेश्चन विचारले आहेत प्रत्येक पेपरमध्ये. तिसरा टॉपिक येतो आपला IPSEC. तर याच्यामध्ये पण खूप वेळा क्वेश्चन विचारला गेला आहे, 3 किंवा 4 वेळा. चौथा टॉपिक येतो फायरवॉलवरती पण 5 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे प्रत्येक पेपरमध्ये. तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे या युनिटमध्ये. त्यानंतर मीडियम टॉपिक कोणकोणते आहेत जे करायला पाहिजेत, त्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो ITU-T X.800 सिक्युरिटी आर्किटेक्चर. तर याच्यावरती पण OSI सिक्युरिटी आर्किटेक्चर. तर याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. सेकंड टॉपिक येतो नेटवर्क सिक्युरिटी मॉडेल. तर याच्यावरती पण 2 किंवा 3 वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. थर्ड टॉपिक येतो HTTPS प्रोटोकॉल. तर याच्यावरती पण 4 वेळा क्वेश्चन विचारला आहे, म्हणून हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. चौथा टॉपिक येतो IDS. तर याच्यावरती पण 3 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ अटॅक्स कोणकोणते, त्याच्यामध्ये कंपॅरिझन वगैरे विचारतात. वेगवेगळे व्हेरियस टाईप्स कोणकोणते एक्सप्लेन करण्यासाठी विचारतात. तर हा पण 2 किंवा 3 वेळा रिपीट झालेला टॉपिक आहे. यानंतर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी एलिमेंट्स. तर याच्यावरती पण 1 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे या टॉपिकवरती. त्यानंतर काही लिस्ट टॉपिक आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन 1 किंवा 2 वेळा विचारतात. तर असे टॉपिक आहेत S किंवा MIME. तर याच्यावरती शॉर्ट नोट वगैरे विचारतात. त्यानंतर जे असे टॉपिक आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन कधीच विचारले गेलेले नाहीत, तर हे टॉपिक पण आहेत. तर मित्रांनो, हे झालं आपल्या युनिट नंबर 6. तर हे मी काही टॉपिक काढले आणि त्याच्यावरती PYQजमध्ये कोणकोणते क्वेश्चन विचारले आणि ते क्वेश्चन्स किती वेळा रिपीट झालेले आहेत हे सगळं मी काढलेलं आहे. तर व्हिडिओ जर हेल्पफुल असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. ज्यांचा पेपर आहे त्यांच्यासोबत शेअर करा. पेपर हा थेअरी असणार आहे, म्हणून याच्यामध्ये सगळ्यात जास्त सिलेबस आहे, म्हणून तुम्हाला जास्त प्रॅक्टिस पण लागेल. आणि डायग्राम वगैरे जे पण फॉर्मॅट असतील त्याचे डायग्रामवरूनच त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न करायचा आणि पेपरमध्ये सोल्युशन हे स्टेप बाय स्टेप लिहायचं. तर अशा प्रकारे हा पेपर तुम्ही लिहायचा. तर थँक्यू मित्रांनो.